विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्याकरता रणनीती आखली जाते। शिवसेनेचे मंत्री वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि या आमदार आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। या बैठकीत मतांचं विभाजन, दगाफटका आणि युती धर्म पाळण्याबाबत आमदारांना कानमंत्र दिला जाणार आहे। शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाईल। आज सर्वांना वांद्रेच्या ताज हॉटेलला येण्याच्या सूचना करण्यात आल्यात। आज रात्री विधान परिषदेच्या आमदारांच्या मतांची रंगीत तालीम वांद्रे ताजलँड्स हॉटेलमध्ये होणार आहे आणि कुठल्या आमदारांना कुठल्या उमेदवाराला मतं द्यायची याचं मार्गदर्शन करण्यात येईल। अजित पवारांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज आहे, त्यामुळे अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडू शकतात। नरहरी झिरवळ यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसची महिला आमदार असे 2 काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास विधान परिषदेची निवडणूक रंजक बनलेली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री द ललितमध्ये थांबलेले आहेत आणि विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे आणि यासाठी काँग्रेस 11वा उमेदवार ठरवणार आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर, शेकाप की अजितदादा या तिघांपैकी कोणाच्या पारड्यात काँग्रेसचं मत पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडी आणि आमच्या इतर घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून कोणताही ताणतणाव नसेल असं संजय राऊतांनी म्हटलंय। आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातोय असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। तर आमचे आमदार पक्षाच्या विचारांप्रमाणे वागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर पैशाची उधळपट्टी करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वाढलंय आणि हे जनतेलाही कळतंय असा आरोपही त्यांनी केला। रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली। अजितदादांच्या नेत्यांची भाजपसोबत आधीच सेटिंग झाली, मात्र अजित पवारांचा आमदारांवर विश्वास नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर आरोप केला। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली। भाजपच्या आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार पडली। या बैठकीत आमदारांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र तरीही पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला। दरम्यान आता बंडेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना भाजपने उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे। विधान परिषद निवडणुकीच्या आधीच पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अमित गोरखे यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। मारुती जाधव आणि कीर्ती जाधव यांनी गोरखे यांचं अभिनंदन करणारे बॅनर लावलेत। पुण्यात होणारी भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। 14 जुलैला होणारी बैठक आता 21 जुलैला होणार आहे। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये ही बैठक पार पडणार आहे। लंडनमधून आणलेली शिवरायांची वाघनखं 19 जुलैला साताऱ्यातील म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली। वाघनखं आणण्यासाठी 14 लाखांचा खर्च केला असून 7 कोटींचा खर्च करणार हे असत्य आहे असं देखील मुनगंटीवार म्हणाले। छत्रपती संभाजीराजेंना प्रशासकीय बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र संभाजीराजेंनी निमंत्रण धुडकावत बैठकीवर बहिष्कार टाकला। नागपूरच्या काही भागात पावसाच्या सरींना सुरुवात झाली। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली। पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आला। वातावरणात गारवा पसरल्यानं उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला। बदलापूरमधील बारवी धरण क्षेत्रात केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिला। धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। येत्या काही दिवसांमध्ये जलसाठा वाढला तरच बदलापूरकरांवरील पाणी टंचाईचं संकट टळू शकतं। जळगावच्या बहाळ परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नारळी नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झालेत। या भागात फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली असल्यानं याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बोदवडमधील जलचक्र जिल्हा परिषद शाळेचे पत्रे 3 महिन्यांपूर्वी उडून गेले। पावसाळ्याच्या दिवसातही विद्यार्थी छत नसलेल्या शाळेत शिक्षण घेत आहेत। ग्रामस्थांनी या संदर्भात जिल्हा परिषद विभागाकडे प्रस्ताव सादर करूनही शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद विभागाने याकडे दुर्लक्ष केले, यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बांध तिवरे धबधबा प्रवाहित झालाय। आजूबाजूला दाट हिरवी झाडं, काळ्या दगडांमधून फेसाळत पडणारं शुभ्र पाणी, या दृश्याची आणि सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडते। मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। सातारा जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट आहे आणि त्यामुळे या मनमोहक धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भांबवलीकडे वळू लागली आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीचे शैक्षणिक वर्ष 2024-25 या कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत या ठिकाणी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करतो की त्यावेळेस मुख्यमंत्री पहिल्यांदा मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात आले आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याला मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं त्यांना आश्वासन दिलं, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करतो। गडचिरोली येथे 293 गडचिरोली येथे 24 जुलै 2023 रोजी 293 अन्वये श्री रणधीर सावरकर विसस यांचा प्रस्ताव। 1 मिनिट, विरोधी पक्ष